चित्र चांगलं काढता येतं किंवा तुमच्यामध्ये कला आहे, हे तुम्हाला कसं काय समजलं? लहानपणी ना आम्ही मुलं-मुलं सगळी गोळा होऊन आर्ट कॉम्पिटिशन्स करायचो, की कशाचं तरी बसून चित्र काढायचं. सो तेव्हा सगळ्यात चांगलं चित्र माझं असायचं. मग शाळेतली चित्रकला स्पर्धा असो किंवा काय, भाग घेतला की बक्षीस मिळणं वगैरे असं होत गेलं. म्हणजे आईलाही ते तेव्हा कळलं असेल, कारण मला आठवतं अगदी सुरुवातीच्या काही रेषाचित्रांमध्ये तिने मला काही चित्र काढून दाखवली होती. तेव्हा इतकं माहिती नव्हतं, पण आई जे स्कूल ऑफ आर्टला होती हे नंतर कळलं मला. पण तुम्हाला आर्किटेक्ट बनायचं होतं? हो, हो. हो. मला आर्किटेक्टच बनायचं होतं. कोकणात आमचं छान घर होतं, म्हणजे आता तर 77-78 साली आजोबांनी जेव्हा मातीचं ते धरण पहिलं करायची सुरुवात केली आणि बरंच काय काय प्रोसिजर सुरू झाली आणि ते आमचं घर गेलं. खरं 70च्या त्या दशकामध्ये कोकणात वीज नाही की पाणी नाही, पण ते इतकं सुंदर घर होतं दगडांचं आणि त्याच्या मागेच असा धबधबा होता. तर ते घराच्या माझ्या आठवणी खूप छान होत्या. धरणात ते घर जाणार असं जेव्हा आजोबांच्या बोलण्यातनं, बाबांच्या बोलण्यातनं कळलं, तेव्हा असं वाटायचं की ते असं उचलून कुठेतरी ठेवता आलं आपल्याला तर. मग हे करणारा कोण असेल माणूस? तर आर्किटेक्ट असू शकतो. म्हणजे त्यावेळेला आर्किटेक्ट, बिल्डर्स असं 7-8 वर्षांची असे मी त्यावेळेला. मग असं म्हटलं की नाही, आपण ना आर्किटेक्ट व्हायचं. म्हणजे अशी पाडायची नाहीत ही घरं. का पाडायची ती? आपल्या आठवणी जातील त्याच्यातनं. सो ते माझ्या त्या बालमनाने तेव्हा घेतलं होतं की मला आर्किटेक्चर करायचं. माझं फॅमिली बॅकग्राऊंड खूप वेगळं आहे ॲक्च्युली. थोडे लॉ, जजेस वगैरे असे. तर सगळ्यांची इच्छा होती की मी वकील व्हावं. ते तर त्याहूनही अशक्य होतं. खूप रडले, आरडाओरडा केला, उपासमार करून घेतली की नाही मला लॉ करायचं आहे. तर मग काय करायचं आहे? तर मला जे स्कूल ऑफ आर्टला जायचं आहे, आर्किटेक्चरला जायचं आहे. तर चल ठीक आहे, मग घेऊन गेली आई बाबा. म्हणजे आम्ही गेलो. बाबा नव्हते आले, मला आईच होती माझ्याबरोबर. पण आर्किटेक्चरची ॲडमिशन झाली होती आणि तोपर्यंत मी जाणारच नाही जेला असं सगळ्यांनी गृहीत धरलं होतं. मी म्हटलं मग मला काहीच नाही शिकायचं. आणि मी मेरिट स्टुडंट, चांगले मार्क शाळेतनं, कॉलेजमधनं वगैरे डिस्टिंक्शन वगैरे मिळवलेली. सगळ्यांनी समजवलं की सायन्स कर, पुढच्या वर्षी आर्किटेक्चरला. पण मग 1 वर्ष मुलीकडनं वेस्ट होणं हे आपल्याकडे अजूनही इट्स काइंड ऑफ स्टिग्मा. फाईन आर्टच्या बिल्डिंगमध्ये आई घेऊन गेली की बघ इथे काय असेल तर एंट्रन्स एक्झाम वगैरे दे. आणि मग मी जे स्कूल ऑफ आर्टच्याच कॅम्पसमध्ये फाईन आर्टला ॲडमिशन घेतली. बर. आता पाठी ओढून बघताना कसं वाटतं? सक्सेसफुल म्हणजे खूपच. म्हणजे आर्किटेक्ट कदाचित मी चांगली नसतीच झाली असं वाटतं आता मला. खूप आर्किटेक्ट बरोबर काम केलं मी, म्हणजे कॉन्झर्वेशनच्या, डॉक्युमेंटेशनचं. फाईन आर्ट, अप्लाइड आर्ट. तर फाईन आर्टमध्ये काय फाईन असतं? इट्स कंपायलेशन ऑफ, म्हणतो ना, मल्टिट्यूड्स. म्हणजे ज्याला वर्टिकल्स अँड हॉरिझॉन्टल ऑफ मेनी थिंग्स पुट टुगेदर इन अ ऑर्डर इज फाईन आर्ट. त्या ऑर्डरला ती एक शिस्त आहे. डायरेक्ट तुम्ही लहान मुलाला एखादा प्रबंध लिहायला नाही सांगणार. त्याला आधी त्या रेषा समजल्या पाहिजेत, अल्फाबेट समजले पाहिजे. तर ते शिक्षणाचं आणि तशा अनेक विविध शिक्षणांचा एक बुक आहे. म्हणजे कलेमध्ये असणारी जी सगळी वेगवेगळी फुलं आहेत त्यांची एक पुष्प रचना म्हणजे फाईन आर्ट. की जे सगळे एलिमेंट्स आहेत ते अतिशय सुंदर पद्धतीनं, म्हणजे मग रंग असतील, रेषा असतील आणि इतिहास. मला सांगा की इतिहासाची आवड ही तुमच्यामध्ये होती का वाचनाची आवड होती, ती इतिहासात गेली? काय झालं? वाचनाची आवड होती, गोष्टींची खूप आवड होती. आणि कोकणात तुम्हाला माहिती आहे, म्हणजे भारत जितका कलांचा देश आहे तितकाच तो गोष्टींचा देश आहे. दर पावलावर, दर घरातनं गोष्टी ऐकायला मिळतात. आणि मला नेहमी नवल वाटायचं की ते इतकुसं बाळ ज्याला डोळे उघडणं शिसू कळत नाहीये, त्याला सुद्धा आई, आजी रमून सगळ्या गोष्टी सांगते. पण त्या गोष्टी इतक्या गाण्यांच्या स्वरूपातनं किंवा म्हणजे ओरल ट्रेडिशन इन अ सेन्स, मला गोष्टी फार आवडायच्या. आजोबांनी खतपाणी घातलं, वाचन भरपूर करायला लावलं, लिखाण भरपूर करायला लावलं. थोडंसं हातात छडी घेऊनच असायचे ते की लिही, तर ते आवडत होतं. आणि जेव्हा जेला पहिल्या दिवशी मला रजनी प्रसन्न मॅडम आल्या हिस्ट्री शिकवायला, तेव्हा असं एकदम कनेक्ट झाले मी त्यांच्याशी. म्हटलं अरे हे मला आवडणार आहे. आणि पडाकू होतेच, त्यामुळे मग मी म्हटलं ना तसं सगळ्या वर्गासाठी मी एकटीच अभ्यास करायचे. हिस्ट्री ऑफ आर्ट जनरली कोणाला नाही आवडत, पण मला खूप आवडायचं कारण खूप गोष्टी कळायच्या त्याच्यातनं भारतीय संस्कृतीचं. आणि मी अजूनही खूप वाचन करते, खूपच जास्त वाचन करते. पुढं काय झालं? म्हणजे तुम्ही कलाकार म्हणून म्हणजे ग्रॅज्युएशन तर झालं, मग आता आपल्याला ह्या अभ्यासाच्या क्षेत्राकडे वळायचंय,
की आपल्याला कला निर्मितीकडे वळायचंय, तर तुम्ही मास्टर्स केलं. ऍक्च्युली ना फार छान गोष्ट आहे ह्याची पण, कारण कॉलेज संपलं आणि वर्षातच माझं लग्न झालं आणि मला आता काही करायचं नाहीये, मस्त एक मी हाऊसवाईफ म्हणून जगणार आहे असं मोठं स्वप्न होतं माझं. आणि 90च्या दशकात त्याचं आयडियल स्वप्न मानलं जात होतं त्यातलं. सो मी लग्नानंतर नाही मला काय करायचं, म्हणजे थोडा वेळ आज डिझायनर वगैरे काम करत होते, काही पेंटिंग्स करत होते, काही वाचन करत होते, मिनिएचर पेंटिंग्सचा मला खूप नाद होता, ती चित्र काढायची, पण असंच हाऊस म्हणून. आणि मग कॉलेजमधनं फोन आले की तू हिस्ट्री शिकवायला येशील का वगैरे. तर मी म्हटलं की कुठे आता जाऊ दे म्हटलं, परत अभ्यास करायचा. नाही, मला अभ्यास करायला आवडणार होतं, पण म्हणजे मला ते कम्फर्ट झोन लग्नानंतरचा जो झाला होता ना तो नव्हता तोडायचा. पहिल्या दिवशी मी जेव्हा JJ मध्ये माझ्याच कॉलेजमध्ये माझ्याच वर्गात माझ्याच समोर 15 मुलांना शिकवते, त्याच बाकांवर जिथे मी बसले होते 3-3 वर्ष, हातापायनं चक्क घाम फुटला होता. मी तेव्हा शिवूरकर आमचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते. म्हटलं हे काही झेपेलचं नाही मला वाटत. तर नाही असं नाही, तू शिकवायला येत जा. जसा काळ हळूहळू पुढे सरकायला लागला तसं लक्षात यायला लागलं की बॅचलर्स नाहीये पुरेसं. आणि मग माझी एक मैत्रीण मला अशीच ऍक्सिडेंटली भेटली. मला म्हणाली की माझी परीक्षा आहे, मला युनिव्हर्सिटीत जायचं आहे. म्हटलं तू काय करतेस आता? माझ्याच वर्गात 1 वर्ष ज्युनियर होती माझ्या डिपार्टमेंटला. मग तिने सांगितलं मी एन्शियंट इंडियन कल्चरमध्ये मास्टर्स करते. आणि दॅट ट्रिगर्ड, कारण ते मला करायचं होतं. मी तिला फोन केले, तिच्याकडनं सगळी माहिती मिळवली, जाऊन ऍडमिशन घेतली आणि आय बिगॅन स्टडी. 2005-06-07 मध्ये मी रचना संसदला शिकवताना मास्टर्स करत होते. आय वॉज प्रमोटेड टू अ हेड ऑफ द डिपार्टमेंट. त्या डिपार्टमेंटची मी हेड झाले. आणि मग मुलांना मी सोमवारी म्युझियममध्ये घेऊन जायची स्केचिंगसाठी. म्युझियममध्ये ना खूप छान त्या वीरगळी वगैरे अशा गोष्टी ठेवलेल्या, काही स्तूपांचे हे, मला खूप आवडायचं ते. बरं, आणि त्या गुहेमध्ये तुम्ही काय शोधलं? माझा महत्वाचा मुद्दा असा होता की कान्हेरीतल्या किंवा काही ठिकाणी दगडाच्या ज्या मूर्ती आहेत त्यांचे हात थोडे ओबडधोबड आहेत. ज्यांना एवढा पेशन्स होता ती गुहा दगडाच्या सरफेस पासून 30-40 फूट आतपर्यंत कोरायची, मध्ये मध्ये ते कॉलम्स सोडायचे, त्यांच्यावर कोरीव काम करायचे, ती लोक का अशा मूर्ती विद्रूप करतील? म्हणजे हात त्याचे का जाडे? म्हणजे असे जाडेबरडे हात, आउट ऑफ प्रपोर्शन असं का असेल? मग तो चॅलेंज होता. म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना त्याच्यासाठी मी काही प्रोफेसर्सना बोलले ज्यांनी दगडांचा अभ्यास केला होता, जिओलॉजी, जेमॉलॉजिस्ट वगैरे होते. तर मी त्यांना भेटायला गेले की मला दगडांच्या स्ट्रक्चरविषयी थोडी माहिती हवी आहे. सो देन आय बिगॅन वर्किंग ऑन दॅट पार्ट ऑफ एस्थेटिक्स. बरं, की माध्यम तुम्हाला काय देतं. बरं, तुमची फिलॉसॉफी असू शकते किती रिच, तुम्हाला माध्यमांचं जेव्हा बंधन येतं किंवा माध्यम तुमच्याकडनं एखादं काढून घेतलं जातं किंवा एखादं चॅलेंजिंग माध्यम तुम्हाला दिलं जातं, मग तुमच्या कलाकृतीवर परिणाम होतो का? त्याच काळात मी अजंठाचा पण प्रोजेक्ट करत होते. त्यामुळे ते माझं खूप वाचन चालू होतं, खूप पुस्तकं, खूप कॅटलॉग्स, गॅझेटर्स सतत बघत होते. आणि गॅझेटर्स मध्ये दगडांची माहिती पण होती. त्यामुळे मला हा दगड, तो दगड हे कम्पॅरेटिव्ह करायला खूप छान झालं. मग ते का तशी बोट काय आहेत त्यांची? दगडाचं परफोरेशन इज द रिझन. कारण हा दगड समुद्राला लागून आहे, पाणी खारं आहे, हवा खारी आहे, दगड परफोरेट होतो. आता जसं तुम्ही खजुराहोला जर जाल तर सँडस्टोन आहे, त्या दगडाची जातकुडी वेगळी आहे. त्या दगडाला एका पॉइंट पर्यंत तुम्हाला पॉलिश करता येतं, तो गुळगुळीत दिसू शकतो, तो बराच वेळ तुम्ही कार्व करू शकता. सह्याद्रीचा दगड तसा नाही. शिवाय त्याचे सेडिमेंटल लेयर्स हा एक वेगळा भाग आहे. अजिंठ्याचं लेणं तिथपासून ते तुम्ही काही आंध्र प्रदेशासाठी सुद्धा काम केलं, तर ते हे सगळं एका पार्टीमध्ये एका सिनियर वयस्कर आर्किटेक्टनी माझी दुसऱ्या एका आर्किटेक्टची ओळख करून दिली आणि सांगितलं की दिस जेंटलमॅन इज वर्किंग ऑन अजिंठा अँड एलोरा प्रोजेक्ट फॉर द स्टेट गव्हर्नमेंट, जॅपनीज गव्हर्नमेंटचं फंडिंग आहे वगैरे, तर तू करतेस अभ्यास तर त्यांच्याशी बोलून घे. बोलल्यानंतर त्यांनी मला दुसऱ्या दिवशी फोन केला. मला म्हणाले जॉईन करशील का आमच्या टीमला ॲज अ कन्सल्टंट? आणि आय बिगॅन डुईंग दॅट. खूप वेगळ्या रीतीने ती चित्र पाहत होते परत एकदा. खूप त्याचे फोटोग्राफ्स काढले गेले होते आणि बारकावे लक्षात येत होते. कथा कशी वाचली पाहिजे, जातक कथांची, कथेचा नेमका सार कुठला, कथा हीच आहे का? म्हणजे जी जातक कथा आहे ती मग त्या पेंटिंग्स मध्ये दाखवली गेली आहे. हो, त्यांचं नातं शोधायचं का? हा, म्हणजे कसं असतं ना की आपण पुस्तक असं उघडतो की असं पान म्हणजे इथून कथा इथे गेली,
भिंतींवरती तसं चित्र करायला नाही ना करतायत. बरं, कथा तुमची 500 शब्दांची असेल किंवा 500 पानांची असेल, कलाकाराला तुम्ही एकच फ्रेम दिलीत ना, ते फ्रीज स्टोरीचं करणं हे मला कलाकार म्हणून खूप आवडलं. कारण मोठ्या कथानकामधनं, जसं तुम्ही पिक्चरचं पोस्टर बघता की नाही, आता शोले ड्रॅमॅटिक सीनचं एक मॉन्टाज म्हणजे शोलेचं पोस्टर. मग ते ड्रॅमॅटिक सीन कोण ठरवतं? इथून सुरुवात होते. बरोबर. आणि जेव्हा रिलिजनसाठी, धर्मासाठी हे केलं जातं तेव्हा चॅलेंजेस खूप असतात. बरोबर. मग हे ना बारकाई खूप तेव्हा डिटेलमध्ये कळायला लागले होते मला. आणि तालीम मॅडम बरोबर बसून बोलून इतक्या डिटेल्स कळल्या. त्यांचं खूप साहित्य होतं, ते वाचायला मिळालं. त्या अनुषंगाने अजूनही त्यांनी लिखाणाला सुरुवात केली, ज्याला मी त्यांना असिस्ट करत होते. त्यामुळे तुमच्यातला अभ्यासक घट्ट झाला, खूपच घट्ट झाला. आणि मग हे आंध्र प्रदेशचं काम? आंध्र प्रदेशचं मला लॉकडाऊन मध्ये एकदा फोन आला की ते प्रोजेक्ट सुरू झालंय आणि आता नेमकं असं लॉकडाऊन आहे, पण तिकडची कामगार बोलून काम चालू आहे, तर थोडं आम्हाला तुम्ही गाईड कराल का व्हिज्युअल्ससाठी? म्हटलं अगदीच करेन. मग एखादी तिकडे व्हिजिट पण करायला लागेल. त्यावेळेला फिजिकली मला प्रवास अलाउड नव्हता, त्यामुळे तेवढी व्हिजिट नाही झाली. पण त्यांनी मला जेव्हा सांगितलं की आपल्या काही मीटिंग होतील झूमवरती, तुम्हाला काही चित्र आम्हाला एक्सप्लेन करून सांगायला लागतील, आम्ही काढलेल्या चित्रांवरती तुमची टिप्पणी द्यायला लागेल, ते काही महिने आमचं चालू होतं काम. सो छान होता प्रोजेक्ट तो. पण पूर्वापार आपल्या संस्कृतीचा भाग असलेल्या कला आणि त्यांचं आजच्या काळाशी असलेलं नातं काय, किंवा आज आपण त्यांच्याकडे कसं बघावं, तर मग हा भाग तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतो का? माझ्या डोक्यात 24 तास फक्त तोच रेलेव्हन्स असतो. बरं. म्हणजे एका पॉईंटच्या मला लोकांना सांगायला लागतं की मी मॉडर्न कंटेम्पररी आर्ट विषयी नाही जास्त बोलू शकणार, कारण मी तो अभ्यास जास्त केला आहे. हिस्ट्री ऑफ आर्ट शिकवतो मी, कलेचा इतिहास जेव्हा शिकवत होते 25-30 वर्ष, त्या मुलांना मी आत्ताच्या काळात जेव्हा डिप्रेशनमध्ये मुलं जात होती लॉकडाऊनमध्ये, कारण बरीचशी जेमध्ये मुलं बाहेर गावावरून आलेली असतात, रिमोट खेड्यापाड्यातनं, काही नाही आता आम्हाला करायला, तर मी त्यांना तेच सांगायची की अरे जेव्हा मशीन नव्हतं, तर माणसाच्या हाताने एवढी निर्मिती केली, तर तुम्ही आता नर्वस कशाला होत आहे? सो मग मी म्हटलं हे मी त्यांना सांगतेय तर मी त्यांना दाखवतेय काय, म्हणजे माझ्याकडे जे व्हिज्युअल आहे ते कुठे मेसोपोटेमियामधलं आहे, कुठलं तरी ग्रीस रोममधलं आहे, पण हँड्स ऑन मी त्यांना काहीतरी दाखवायला पाहिजे ना, की बाबा मशीन नाहीये तर माझा हात काय काम करू शकतो. मग मी आणि माझा एक प्रोफेसर आम्ही सुरुवात केली ऑनलाईन हे डेमॉन्स्ट्रेशन्स करायला, की चॉकलेटचा डबा असा घ्या, त्याला वॉर्प आणि वेफ्ट सुरू करा काम, एम्ब्रॉयडरी. मी त्यांना म्हटलं साधे कपडे घ्या, म्हणजे फाडू नका कोणाचे घरातले, पण चंबा रुमाल, तुम्हाला मोटिव्स माहिती आहेत, तुम्ही स्वतः ते तयार करा, स्टार्ट मेकिंग इट. म्हणजे जेव्हा आपण मॅक्झिमम आर्ट अँड क्राफ्ट आर्किटेक्चर पाहतो ते मशीन शिवाय झालेलं आहे. आता चिन्नी हातोड्याला कोणी मशीन म्हटलं तर मग मी बॅकआउट होईल, पण 13व्या शतकापर्यंतची ही एवढी मंदिर संपदाची आपल्या भारतात आहे, तर ती मशीन शिवाय झाली ना. ग्रेनेड्सने उडवल्या थोडीच त्या भिंती, बरोबर, त्या चिन्नी हातोड्याने केलेल्या आहेत. बरं, तो दगड फोडण्याचा पण एक पॅटर्न असायचा की लाकडाचा हे टाकून पाचर मारून ठेवायची, तो लाकूड पाण्याने फुगला की दगड भेगायचा, मग हवा तसा आतमध्ये कोरायला सुरुवात करायची. मला सांगा, पोथी हा विषय तुम्हाला कधी भेटला? असाच एकदा फोन आला की पुण्यामध्ये पुना गाडगिळ यांच्या अजित गाडगिळ यांनी एक म्युझियम सुरू केलंय, त्यांचं कलेक्शन जरा बघायला जाऊया. अजित दादा इतकं छान बोलत होते, इतकं सगळं दाखवत वगैरे होते, म्हणजे ते हे बघा ते बघा, आणि मी आपली नुसतीच हं करते. तुमच्या लक्षात आलं की ह्या काय हालतच नाही. म्हणजे त्यांना म्हणायचं होतं की ह्याच्यावरनं कुठलं तरी एखादं एक्झिबिशन तुम्ही करत असाल तर बघा. मग मी म्हटलं की अजून काय आहे तुमच्याकडे? मला म्हणाले माझ्याकडे काही पोथ्या आहेत जुन्या. म्हटलं मी बघू का? आणि असंख्य पोथ्या बाहेर काढून दाखवल्या. मी म्हटलं मी हे एक्झिबिशन क्युरेट करेन. ते म्हणाले ह्याचं काय होणार एक्झिबिशन? म्हटलं ते तुम्ही माझ्यावर सोडा. बरं. मग खूप खेपा घातल्या पुण्यामध्ये, त्यांची ती मॅन्युस्क्रिप्ट्स बघितली, त्याच्यात इतके इंटरेस्टिंग गोष्टी होत्या. म्हणजे मॅन्युस्क्रिप्टचा अभ्यास किती गोष्टीतनं करता येईल तुम्हाला. त्याची लिपी आहे, भाषा आहे, रंग आहे, कागद आहे, अर्थ आहे. नाही मी टेक्निकली बोलतो. अर्थ तर म्हणजे तिथून तर सुरुवात झाली ना. नॉलेज इन एस्थेटिक्स म्हणून मी पोथी नॉलेज इन एस्थेटिक्स असं त्या प्रदर्शनाचं नाव दिलं होतं. इट्स नॉट ओनली नॉलेज, म्हणजे ज्ञान आणि सौंदर्य. मग ते एक्झिबिशन आम्ही लावल्यानंतर ते बरोबर 365 दिवस बुर्जामध्ये चालू होतं, पूर्ण 1 वर्ष. त्याच्यात गीतगौरीचं काव्य होतं,
होरोस्कोपचे स्क्रोल्स होते 140-180 फुटाचे वगैरे असे लांबच. पांडव प्रपाताचं काव्य होतं श्रीधर स्वामींचं. हे सगळं लोकांनी खूप उचलून धरलं होतं. म्हणजे मला आठवतं डॉक्टर सुधीर पटवर्धनने पण मला खास फोन करून सांगितलं होतं की फार सुंदर झालंय प्रदर्शन ते म्हणून. तर लोकांना आणि मजा अशी होती ना की व्हीलचेअरवर असे 80-90 वर्षाचे आजोबा, त्यांचे 50-60तले पुत्र पुत्री जे काय असेल आणि ते नातवंड 15-20-25 वर्षाची, अशा त्या तिन्ही पिढ्या त्या कनेक्ट होत होत्या बरं त्या एक्झिबिशनचे. की ते आजोबा सांगतात की ती आजी सांगते की आपल्याकडे ना होत्या हो पूर्वी अशा. मग तो मुलगा किंवा मुलगीची होते, अरे हो मी पण बघितले, कुठे असतात आजकाल त्या. आणि मग ते तिसरी पिढी विचारते की अरे हे आपल्याकडे आहे, मग आपल्याकडे ट्रेजर आहे. देन देयर वॉज अ कनेक्ट टू अंडरस्टँड की कागद कुठला आहे, ते इतके वर्ष राहिलं कसं आहे. हा, तुम्ही आता शब्द वापरलात क्युरेट करणं, तर हे काय असतं? म्हणजे एखाद्या गृहिणीला तुम्हाला जेवायला बोलवलंय आणि पुरणपोळी, श्रीखंड, पुरी, बटाट्याची भाजी, कोशिंबीर असं छान सागर संगीत मेन्यू केलं आणि ताट कसं तरी आणून घ्या जेवा, त्याला क्युरेशन. आता करेक्ट कळलं. आणि हे ना सर्वसाधारण सगळ्याच माणसांना असतं, अंगभूत असतं हे. त्यामुळे कलाकार काही आकाशातनं वगैरे पडलेला नसतं. मला ना तुमचा एक प्रोजेक्ट एक जूट, तर ते मला फारच इंटरेस्टिंग वाटलंय. कसा काय भेटला हा प्रोजेक्ट तुम्हाला? जवळजवळ 6-8 तास मी शिकवायची लॉकडाऊन मध्ये. आणि सुरुवात पहिला लॉकडाऊन इतका सिव्हिअर होता की तुम्हाला कुठेच जाता येत नव्हतं. माझ्या शिवाजी पार्कच्या घरात खिडकीला लागून माझं टेबल आहे छोटंसं, त्याच्यावर माझा लॅपटॉप असायचा. शिकवता शिकवता तर ते स्क्रीन तरी किती वेळ बघणार, मुलं तर सगळी ब्लँक करून बसायची. म्हणजे तुम्ही कोणाशी बोलताय, आहेत पण मुलं की नाही माहिती नाही, बोलायचं. मग मी पण जरा बाहेर बघायची, तर ते सगळं जूट जूट दिसायचं, कारण कामं बंद पडलेली. आणि शिवाजी पार्कात एका वेळेला असं पेव फुटल्याचं की इतकी कन्स्ट्रक्शनची कामं चालू होती, पण ते बंद पडलीत म्हणजे मग ते जूटने कव्हर करतात ना. हा, तर ते मला असं दिसायचं. मी अशी बघायची की त्याचे ना असे आकार दिसायचे मला, म्हणजे माझ्याच मनातले. पाऊस पडला तर काहीतरी असा राक्षस दिसायचा, ऊन असेल तसं एखादी सोनपरी दिसायची. मी माझ्या मनातले आकार त्या ज्यूटमध्ये मी पाहत होते. मग असंच एकदा लेक्चर कुणाचं तरी मी अटेंड करताना गुगलवर शोधत होते ज्यूटबद्दल. मला जरा क्युरिओसिटी वाटली, म्हटलं ज्यूट. मी तेव्हा ना काहीतरी प्रॉडक्ट पण ऑनलाईन मागवायचे, त्याला ते असं ना बरणीला वरती ज्यूटचं कापड बांधलेलं असायचं. मी ती पण जपून ठेवली. मग त्यात ते कापून असं पॅचवर्क वगैरे केलं. जूट बोलता बोलता माझ्या डोक्यात एकदम मला एकजूट. मग मी तो एकजूट हा माझ्या डोक्यात ठेवला आणि आय बिगॅन रायटिंग. मला ती सवय आहे की डोक्यात कन्सेप्ट आला की लिहायला सुरुवात करायची. जसं लॉकडाऊन संपलं तसं मी पहिलं लेक्चर जे मध्ये घेतलं ज्यूट विषयी. आणि मी प्रेझेंटेशन तयार केलं होतं 50-60 स्लाइड्सचं, की ज्यूट मध्ये काय काय करता येईल. मग मृणालिनी मुखर्जींपासून सगळ्यांची ज्यूट मधली कामं त्याच्यात घातली होती. आणि मी मुलांना एक अपील केलं की मी एक एक्झिबिशन करणार आहे, माझं फंडिंग असणार आहे, तुम्ही फक्त कामं करा. आणि ते बिगॅन. मग पहिलं प्रदर्शन मी मणिभवनमध्ये केलं. मग फिरोजा गोदरेजला मी बोलवलं, ते एक्झिबिशन छान झालं. एकजूट नाव सगळ्यांना खूप आवडलं की अरे काय छान नाव केलंयस वगैरे. मग मी ते थोडंसं जरा वर्किंग करत होते, एक असं अंकाने आणि ज्यूट वर्ड्समध्ये लिहून. ते एक्झिबिशन संपल्यानंतर मी दिल्लीला गेले, टेक्स एक्सपो होतं. असेच एकजूट ऐकल्यानंतर ते पण एकदम खुश आहे. म्हणजे एक्झिबिशन करणार का? म्हटलं हो. कधी करणार? म्हटलं जूनमध्ये करूया. बेधडक जूनमध्ये एक्झिबिशन. म्हणजे माझ्याकडे एक आर्टिस्ट नाही, काही नाही. एक एक्झिबिशन जेमतेम 2-3 आर्टिस्टनी मिळून मी केलं होतं. मग मी लागले कामाला. आणि मग तिकडनं मला अजून एक सेरेंडिपिटीवाले आले की आमचं गोव्यामध्ये आहे, तर तुम्ही तिथे काही कराल का ज्यूटमध्ये? म्हटलं हो करेन की. आता माझ्याकडे टीम आहे जी लोक ज्यूटला पॅशनेटली करतायत. मी स्वतः खूप काम केलं ज्यूटमध्ये. काय करतात ज्यूटमधून? विव्हिंग पासून, स्कल्पचर्स पासून सगळं. म्हणजे थोडक्यात ज्यूट जे आहे ते आपण एक माध्यम म्हणून होतो. बरं. सो आता आम्ही पटनामध्ये पण 2 आर्टवर्क्स पाठवली होती ज्यूटची. सेरेंडिपिटीला आमची ज्यूटची 5 वर्क्स लागली होती. चालू आहे ज्यूटचा प्रवास, हळूहळू चालू आहे. म्हणजे हा प्रवास चालू झाला. ही सगळी तुमची कलाकार म्हणूनची निर्मिती, तो प्रवास, आणि त्याच्यातून तुम्ही म्हणालात तसं अभ्यासात्मक कलात्मक रचना तयार करणं, हे सगळं करताना ना मनाची स्थिरता म्हणा, योग्य भावनिक अवस्था वगैरे असायला हवी असं सर्वसाधारणपणे आम्हा सगळ्यांना वाटेल.
पण ह्या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये पार्श्वभूमीवरती सतत एक आजार आणि एक वेदना राहिली आहे. तर कलेच्या प्रवासाबरोबर आरोग्याचा, आजाराचाही एक प्रवास समांतरपणे तुमच्या आयुष्यामध्ये सुरू आहे. त्याच्याबद्दल आता सांगा. 25 वर्ष तर मी त्या आजाराबरोबरच झगडले. एंडोमेट्रियोसिस म्हणतात त्याला. आणि ज्या माझ्या वयात मला तो कळला तेव्हा तो कळण्याची तेवढीशी अक्कल नव्हती किंवा त्या आजाराविषयी पूर्वी कधी फार ऐकलं वाचलं नव्हतं. 90च्या दशकात तशी आत्तासारखी साधनं पण नव्हती की तुम्ही काहीतरी टाईप करा आणि तुम्हाला ते मिळेल. सो मला आठवतो 1995चा जानेवारी महिना होता आणि म्हणजे वेदना खूपच पराकोटीला पोचल्या होत्या. हा एंडोमेट्रियोसिस हा आपल्या गर्भाशयाच्या संदर्भातला आजार आहे, बरोबर? युटेरसचं लायनिंग जे होतं तयार ते पिरियॉडिकली तुमच्या सिस्टीममधनं बाहेर जातं, पण ते ठराविक ठिकाणी ग्रो होणं गरजेचं असतं जेणेकरून युटेरस ते नियमित स्वरूपात बाहेर टाकून जातं, ज्याला आपण पिरियड जळं म्हणतो. एंडोमेट्रियोसिसमध्ये हे लायनिंग गर्भाशयाच्या बाहेर वाढायला सुरुवात होते आणि ते कुठे आणि कसं वाढेल ह्याच्यावर तसं काही नियंत्रण नसतं. आणि 94-95 साली तर तसं फार काही नव्हतं त्याच्यावरती. तर मला आधी नाही कळलं ह्याचं गांभीर्य, पण आत्ता मी मागे वळून पाहते तेव्हा मला माहिती आहे की हा आजार नेमका काय आहे. तर ते माझं बहुतेक खूप पसरत असलं पाहिजे. सो 95ला मला ते चॉकलेट सिस्ट आहे असं जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा मला आय फेल्ट इट फनी की चॉकलेट सिस्ट म्हटलं जातं की एखाद्या ह्याला. जेव्हा नंतर वाचलं तेव्हा कळलं की दॅट्स अ फर्स्ट स्टेप फॉर द डॉक्टर टू नो की इट्स एंडोमेट्रियोसिस. मग चॅलेंजेस होते सुरू. आय वॉज नॉट इवन 25. मग आता काय करायचं हिचं आणि फॅमिली हिस्ट्री काय वगैरे डॉक्टरांनी सगळी चौकशी केली. आजारपणापेक्षा त्यांनी मला काउन्सिलिंग केलं की तू स्ट्रॉंग राहा, मूल लवकर होऊ द्या म्हणून त्यांनी सांगितलं, कारण नाहीतर मग त्यांनी क्लिअरली सांगितलं की देन यू डोंट हॅव अ चान्स. सो 9 महिने मी हेडलो पोझिशनमध्ये होते. म्हणजे गर्भधारणेची बातमी कळल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं तुम्ही बेड रेस्टमध्ये आहात, बेड थोडंसं आपण खालनं उचलू. आणि साधारण 3ऱ्या महिन्यांनी माझं बेड पायापासून 1.25 फूट उचललं गेलं होतं. म्हणजे मी पूर्ण वेळ खाली डोकं वर पाय डिलिव्हरीपर्यंत होते. खूप कठीण वाटायचं, कारण 25 वर्ष जेमतेम माझं वय होतं आणि एक स्वप्न होतं डोळ्यात पहिल्या मुलाविषयीचं. आणि जग बाहेर छान चाललंय. लॉकडाऊनमध्ये तरी चला सगळेच घरी होते, पण 1995 साली सगळे इतके छान आणि मी 25व्या वर्षी फक्त झोपू नये, हे काहीच नाही, कुठलं समारंभ नाही, काही नाही. आणि मग मी म्हटलं नाही, कंटाळायचं नाही आपल्याला, बिकॉज माय चाइल्ड हॅज चोजन मी ॲज अ मदर आणि मी त्याला नाही म्हणू शकत नाहीये. सो आता मला त्याची आई व्हायचं आहे. मग बाबांनी वगैरे अशी पुस्तकं वगैरे खूप आणून दिली, आजोबांनी बाबांनी. आणि त्याच्यानंतर एंडोमेट्रियोसिस कॉन्स्टंटली वाढत गेलं माझं. म्हणजे इंग्रजी झाल्यानंतर सुद्धा ग्रोथ वाढत होती. मला तेवढ्या वेळा आयदर ऑपरेशन किंवा लॅप्रोस्कोपिक हे करायला लागत होतं. या आजाराबद्दल जनजागृती व्हावी, प्रबोधन व्हावं म्हणूनही तुम्ही काम करता त्याच्याबद्दल. सो मी खूप जेव्हा वाचत होते ह्या सगळ्या संदर्भात, जेव्हा मला कोणीतरी सांगितलं की म्हणजे डॉक्टर्सनीच अर्थात की आपण हिस्टेक्टमी करू म्हणजे मग हा त्रासच जाईल. सो इतका सगळा त्रास होता. मी त्यावेळेला एका प्रोजेक्टसाठी लंडनमध्ये होते आणि ज्यांच्या घरी राहत होते त्या गायनेकोलॉजिस्ट होते. माझ्या वडिलांची आमची फॅमिली फ्रेंड होत्या त्या बाई. तर त्यांनी मला खूप समजावून सांगितलं. मग त्यांनी मला तिकडच्या काही डॉक्टर्सची नावं वगैरे दिली होती. मग त्यांच्या ओळखीतनं अजून काही जर्मन अमेरिकन हॉस्पिटलची नावं वगैरे पण मला मिळाली. मग इंटरनेटवरनं मी अजून शोधून काढलं, त्यांच्याशी करस्पॉन्डन्स केले. कारण 2009मध्ये हिस्टेक्टमी झाल्यानंतर सुद्धा माझा प्रॉब्लेम चालूच राहिला होता. म्हणजे असं नाही की युटेरस गेलं तर लायनिंग नाही वाढते, माझं लायनिंग कुठे ना कुठल्या तरी स्वरूपात आतमध्ये वाढत होतं. मग मला थोडंसं असं वाटलं की डिप्रेशन येते मला, कारण ते मी एक्सपेक्ट नव्हतं केलं. म्हणजे एका वर्षात जवळजवळ 14-15 किलो वजन कमी झालं होतं माझं. म्हटलं आणि त्यावेळेला ना ह्या अशा छोट्या छोट्या मुली यायच्या वर्गात माझ्या, म्हणजे माझ्याच डिपार्टमेंटच्या. मॅम कॅन वी गो होम? म्हटलं काय, पोटात दुखतंय. मग मला एकदम स्ट्राईक झालं. म्हटलं ह्यांचं हे पोटात दुखणं घरच्यांनी समजा इग्नोर केलं आणि एखादी अशी माझ्यासारखी असेल तर ती माझ्या इतकी स्ट्रेंथने सामना करेल का ह्या गोष्टीचा. ते बिगेन रायटिंग. फेसबुक माध्यम होतं,
मी पेरेंट्सना बोलून त्यांना बोलून त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली की तुम्ही नुसतं पीसीओडी करू नका, चांगल्या गायनोकॉलॉजिस्टला दाखवा, पुढच्या टेस्ट करून घ्या. त्या मुलींना मी सांगायची की तुमच्याकडे जर तशी पार्श्वभूमी नसेल आईवडिलांच्या, कधी कधी नसतात आईवडील शिकलेले किंवा समजत नाही, तर म्हटलं तुम्ही 4 पैसे गोळा करा, हवं तर मी देते, पण सोनोग्राफी करून घ्या. मी ओळखीच्या डॉक्टर्सकडे पाठवायची, मैत्रिणींकडे किंवा काही ओळखीचे डॉक्टर्स होते. सॉर्ट आउट करा की फाइंड आउट इफ इट इज ओनली पीसीओडी और इट इज अ चॉकलेट सिस्ट विथ एंडोमेट्रियोसिस. ते मी करायला सुरुवात केली होती. कारण आय टू सी माय सेल्फ, मला बघायची त्या प्रत्येक मुलीच्या चेहऱ्याच्या वेदनेतनं, आणि ते सोपं नव्हतं माझ्यासाठी. आणि एका बाजूने तुम्ही एंडोमेट्रियोसिस बरोबर सामना करत होतात, दुसऱ्या बाजूने घरातल्या गोष्टी कर्तव्य करतच होतात, तिसऱ्या बाजूने हे सगळे आर्ट रिलेटेड प्रोजेक्ट्स करत होतात. तर तुमच्यातल्या कलाकाराने हे सगळं करताना तुम्हाला बळ दिलं का आणि कसं दिलं? म्हणजे 2 महत्त्वाच्या गोष्टी बळ देणाऱ्या होत्या. एक माझा मुलगा इंद्रजित आणि दुसरी माझा कला आणि त्याचा अभ्यास. आणि सतत जेव्हा मी म्हटलं, जसं की एक काळ असा नैराश्याचा होता की मला वाटलं की मी डिप्रेशनमध्ये जाते, असं वाटायचं की आता नाही आपल्याकडे काही होप्स, आणि हे असं किती अजून जगणार. पण मग प्रत्येकाला इंद्रजितचं समोर दिसणं किंवा मी काहीतरी केलेल्या कलाकृतीतनं माझ्या डोक्यात मागे राहिलेल्या वस्तू आठवणं, संदर्भ आठवणं, तर ते मी पकडून आय बिगॅन होल्डिंग दॅट. मी म्हटलं आपल्याला 2 हात आहेत, 2 हातांनी ह्या 2 गोष्टी पकडायच्या आहेत आपल्याला. बाकी प्रेरणा देणारी माणसं भेटतील नाही भेटतील, ते जीवनाचा भाग असतील नाही असतील, मी जोपर्यंत आई आहे तोपर्यंत इंद्रजित आहेच माझा मुलगा, आणि जोपर्यंत मी जगते तोपर्यंत कला आहेच माझा भाग. मग माझ्या इंटिग्रल भागातला तर माझ्याकडनं कोणी घेणार नाही हिसकावून. माणसं तर कधी नाराज असतील, कधी नसतीलही आयुष्यात, पण हे तर माझं इंटिग्रल पार्ट आहे. सो अभ्यास चालू ठेवला, इंद्रजितवर त्याचा परिणाम नाही होऊ दिला. म्हणजे आम्हाला सगळ्यांना हे शिकण्यासारखं आहे की एका बाजूला त्या वेदना आहेत आणि दुसऱ्या बाजूला निर्मिती आहे, आणि निर्मिती वेदनेला सामोरं जाण्याचं बळ देते, आणि त्यामुळे ती वेदना सुसह्य नाही म्हणता येणार, पण त्या वेदनेला निदान सामोरं जाता येतंय. कारण एक आई मुलाला जन्म देते तो वेदनेतनच झालेला असतो. देअर इट बिगिन्स. ह्या सगळ्या आजारामधून तुमच्या व्यक्तिमत्वात काय फरक झाले? खूपच फरक झाला. आज जी मी इथे बसली आहे ही 50 वर्षापूर्वीची मी नाही आहे. एक मुखदुर्बळ मुलगी जी काय बोलू शकणार नाही, जी लिहिते छान काइंड ऑफ, पण तेवढ्या पुरतंच, बोलू शकत नाही, तिला समाजात काही लोकांबरोबर मिक्स होता येत नाही, दुर्मुखलेली असते, काही विचारलं तर नको म्हणते. ही माझी आयडेंटिटी होती, आणि ही आयडेंटिटी बरेच वर्ष होती, आणि मला नाही बदलता आली ती. म्हणजे मी आता कोणाला काय सांगेल असतं, म्हणजे कदाचित मी होते तशीच. पण अभ्यास करताना आणि आलेल्या चॅलेंजेसच्या सगळ्या माझ्या प्रवासामध्ये बोलणं वॉज अ मॅन्डेट. म्हणजे शिक्षक, म्हणजे आताही मी म्हणते की मी बोलते बाबा, कारण बोलायलाच लागतं. काही चॅलेंजेस असे आले की जा एकटीच जाऊन कर, म्हणजे मागे येऊन पहिले तर कोणी नाही, अशाही वेळा होत्या. मग मी स्वतःला 2 गोष्टी सांगितल्या. 1, माझं प्रेरणास्थान मी स्वतः आहे. 2, मला कोणाच्या व्हॅलिडेशनची गरज नाही. मग माझा आत्मविश्वास वाढू लागला, कारण जो पहिल्या दिवशी मला घामा फुटला होता जे मध्ये लेक्चर घेताना, तो नंतर नाही फुटला मग कधी. मग आता कॅनडात जाऊन लेक्चर घ्या, काही फरक नाही पडत. आता आपण वारशाकडे येऊया. ही काय कल्पना आहे? ते नाव आलं डोक्यात, आजोबांच्या त्या घरापासून ते होतं माझ्या डोक्यात, वारसा. आपल्याकडे आता नाहीये तो वारसा. आणि लॉकडाऊन थोडा शिथिल झाल्यानंतर मी पालघरला जेव्हा गेलो तेव्हा छान मजा आली होती तिथे. सगळं बंद आहे, आपापल्या वाड्यांमध्ये सगळे हसतात खेळतायत, मग कोणाच्या तरी घरात काहीतरी येते खायला, मग हा पदार्थ कसा, जसं म्हणजे हे आमच्याकडे असंच परंपराने केलं जातं. ओके, हे कुठे लिहून ठेवलेलं नाहीये. मग आता आजीला येते, त्यातल्या तर मुलीला येईल, मग तिच्या मुलीला नाही येणार, आपण लिहायला घेऊया. मग मी लिहायला सुरुवात करायची विचारून काही ना काहीतरी अशा गोष्टी. मग हळूहळू मी माझ्या मैत्रिणींना गप्पांमध्ये घेतलं, म्हटलं आपण सुरू करूया का कथिक, म्हणजे कथा सांगणारा, आपण ह्या कथा गोळा करूया. मग काही कलाकार होते ज्यांच्या आम्ही वस्तू विकायला सुरुवात केली ऑनलाईन. मग मी नेहमी म्हणायची की अरे यार, हा वारसा जपला पाहिजे. मग तो वारसा सुरू केला मी.
त्याचं स्पेलिंग करताना व्ही कॅपिटल आणि आरसा म्हणजे मिरर ऑफ हेरिटेज असं केलं. आणि त्याला गप्पा मारता मारता पालघरला आपलं जिथे घर आहे तिथून अजून थोड्याशा अंतरावर एक खूप जुनं घर आहे मेन रोडलाच. आणि मी राजीव मी म्हणायचे किती सुंदर घर आहे ना, लोक अशी कशी जुनी घरं सोडून जाऊ शकतात. त्यांना विचारा ज्यांच्याकडनं ते घर काढून घेतलं जातं. आणि माझ्या डोळ्यात पाणी यायचं पुन्हा त्या आजोबांच्या घराच्या आठवणीने. बारसे हॅपन टू अस. राजूने ते घर घेतलं. हो, म्हणजे अगदी शहाजहान मुमताज वगैरे नाही म्हणता येणार, पण लॉकडाऊनच्या काळात काही अशी घडामोडी चालल्या होत्या की तुम्हाला की एक इन्व्हेस्टमेंट मग मी इथेच करतो वगैरे. आणि मग वारसा आरसा परंपरेचा तिकडं काय होतं? तिथे आम्ही आता स्टुडिओ तयार केलाय राखू पॉटरीचा. माती आणि वस्त्र ह्याचं मला थोडंसं, कारण मी आर्ट अँड क्राफ्ट केलंय. माती आणि वस्त्र, तर ज्यूट मधनं वस्त्र झालं होतं, मग आता माती. आणि गुजरातमध्ये वगैरे चांगली माती आहे, आपल्यापासून फार लांब नाही पालघरपासून. शिवाय पालघरमध्ये पण पूर्वी पॉटरीचा काहीतरी रेफरन्स आहे वाचलेला, म्हणजे माती लोकल अवेलेबल होऊ शकते. मग काही मुलं लगेच मॅडम आम्ही पण येतो वारसावरती. म्हटलं चला, आता तिथे काही नाहीये, तुम्ही श्रमदान करा, मी पण करेन, आपण करू जे काय होईल ते. पण म्हटलं तिथे मशीन्स वापरायची नाही, हाताने करणार असाल तयारी असेल तर चला. नाही पण व्हील, म्हटलं हा व्हील करू, पण भट्ट्या तुम्ही म्हणाला मला इलेक्ट्रिक फॅन्सी भट्टी, केमिकलची ग्लेझिंग, म्हटलं नाही. जे इंडस्ट्रियल रिव्होल्युशनच्या पूर्वी होत होतं तशा पद्धतीने काय करणार असाल तर यू आर मोर दॅन वेलकम. आणि त्याने बिगॅन. सो तिथे पण तो वर्ड स्प्रेड होत गेला गावामध्ये. बर. हो. आणि मग ते पालघरच्या मोठ्या कॉलेजपर्यंत वगैरे पोहोचलं. लोकांनी पण आमच्याकडे पण करा. मग इको प्रिंटिंग, नॅचरल डाईज, हे कापडाचे वर्कशॉप्स आम्ही पुढच्या अंगणामध्ये घेतो, मातीचे वर्कशॉप्स आम्ही मागच्या अंगणामध्ये घेतो. मधल्या एका छोट्या जागेमध्ये मी एक छोटंसं म्युझियम केलंय, ज्याच्यात मी कलेक्ट केलेल्या, मला कोणी गिफ्ट केलेल्या अशा पारंपरिक काही वस्तू जाऊन लावून ठेवल्या. आणि ह्या प्रशिक्षणातून त्या व्यक्तीला निर्मिती करता येते आणि त्यातून व्यवसाय सुद्धा करता. ऍब्सोल्युटली व्यवसाय सुरू करता येतो. कारण आता तर केवढे तरी संधी आहेत याच्यातनं रोजगाराच्या. तुम्हाला कर्ज मिळतात, तुमचं उद्योग लघु उद्योगामध्ये रजिस्टर करता येतो. MSMEचे अनेक म्हणजे आहे पुढे. की हे जे सगळे कला प्रकार आहेत मातीतले, वस्त्रातले, हे भूतकाळाला वर्तमानाशी कसे जोडतात? मी आता जी साडी नेसली आहे ना डॉक्टर, ही जामदानी आहे. तुम्ही पारंपरिक जामदानी बघाल तर अशी पाहायला मिळणार नाही. आता जामदानी हे वीव आहे, तो विविंगचा एक प्रकार आहे. साधारणपणे उत्तर पूर्व बंगाल, ओरिसा वगैरे ह्या भागामध्ये जामदानीचं काम भरपूर होतं. आता जामदानी साड्या, दुपट्टे हे असंख्य प्रकार मार्केटमध्ये पाहायला मिळतात. लोकांना नसेल कदाचित फारसं माहिती, पण जामदानी साडी पाहिजे म्हणजे ती टिपिकल पांढरी लाल किंवा फार तर काही पेस्टल शेड्सचे तिकडचे लोक वापरतात, व्हाईट आणि ग्रेज. त्याच्यासुद्धा ना खरं खूप इतिहास आहे. आपण तो विचार करायला पाहिजे की काही ठिकाणी पांढऱ्याच साड्या का असतात. मी आय कम टू दॅट ऑल्सो. पण हे आता ही मी नेसलेली ही कॉन्टेम्पररी जामदानी साडी आहे. तिचे मोटिव्स वेगळे आहेत. कारण नॉर्मली जामदानी मोटिव्ह हा वेगळा असतो जो जॉमेट्रिकल केला जातो. कारण ते वीव असं आहे की ज्याच्यामुळे जॉमेट्रिकल पॅटर्न्स, जसं तुम्ही ओरिसा किंवा बंगालमध्ये बघाल तर ते जॉमेट्रिकल पॅटर्न्स आहेत. हे कॉन्टेम्पररी आहे. सो जुन्याचा नव्याशी, म्हणजे मी जामदानी पण नेसली आहे. बरं, हे नुसतं कॉटन नाही, हे लिनन कॉटन आहे. म्हणजे एक स्टाईल स्टेटमेंट अजून अप झाली. मी सिंथेटिक नाही वापरलेलं. सो मी स्टाईल स्टेटमेंट नाही कॅरी करत आहे, मी माझी लेगसी कॅरी करते. हे भूतकाळाचं वर्तमानाला जोडणं. आणि हे सगळे कला प्रकार भविष्याला कोणती उमेद देतात? सगळ्यात महत्वाची उमेद भविष्याला ही द्यायची आपल्याला की एकतर कलाकृतीला तो ड्यू रिस्पेक्ट पाहिजे, म्हणजेच कलाकाराला पाहिजे. मग एखादी कलाकृती ती कुठलीही असो, आता हा मग आहे, पण म्हणजे तो फुटला की त्याची जागा कचऱ्याची कुंडी, हे नाही. म्हणजे हे कुठेतरी थांबवायला हवं आपल्याला. आता आपण लक्षात नाही घेतलं की गेल्या 20-25 वर्षात आपण किती कचरा गोळा केलाय पृथ्वीच्या सरफेसवरती. बरोबर. ज्याला आपण फास्ट फॅशन म्हणतो, आमच्याकडे आम्ही याला फास्ट फॅशन म्हणतो. गरज नाहीये त्याची. म्हणजे मग काय करायला लागेल? म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्ही निगुतीने केली असेल तर तुम्ही ती निगुतीने वापरून
अनेक वर्ष जपून ठेवाल. जर एखादं वस्त्र विणकाम करून तुमच्यापर्यंत पोहोचलंय तर तुम्ही ते किती जपून वापराल. पण मार्केटमध्ये जाऊन एक टी शर्ट घेतला 250-300 सेलमध्ये, यूज अँड थ्रो. अरे पण थ्रो कुठे? म्हणजे तुम्ही जागा केली आहे का त्या कचऱ्यासाठी? आजच्या घडीला जर जगामध्ये पुढच्या 50 वर्षांना पुरेल एवढा कपडा तयार आहे तर तुमची फॅशनची हाऊसच संपत नाही. म्हणून गो टू बॅक टू रूट्स. बनवायलाच हळूहळू सुरुवात करा. जेव्हा तुम्ही हळू बनवता तेव्हा ती वस्तू तुमच्याशी कनेक्टेड राहिलेली आहे. ते बनवण्याचा सगळा तुमचा तो प्रवास आहे तो त्रासातनं गेलेला आहे. तुम्ही तिला शांतपणे आणि सांभाळूनच वापराल. असे कुठलेही मग तुम्हाला ज्या मार्केटमध्ये 25 ते 125 रुपयापर्यंत मिळतात त्याची व्हॅल्यू तुम्ही कमी केली का? मास प्रोडक्शन खूप केलंय. सो मला वाटतं पारंपरिक कला आपल्याला ती जाणीव देतात. एक तर कुठलीही पारंपरिक कला ही भौगोलिक रचनेवर अवलंबून आहे. तिकडच्या नॅचरल रिसोर्सेसचा अवलंब करून ती कलाकृती बनते. फार क्वचित बाहेरच्या गावात ना एखादी वस्तू आणली जाते, बरोबर आहे ना? म्हणजे तुम्ही नॅचरल रिसोर्सेसना सांभाळताय. बाबा रे, मला उद्या अजून काही करायचं असेल तर आज एवढी झाडं तोडून नाही चालणार, हा उद्याचा विचार आहे. आणि आज जर त्या वस्तूबरोबर माझे भावनिक बंध जोडले गेले असतील तर मी त्या वस्तूला प्रेमाने जपेन. आणि ते प्रेम असेल तर मी यूज अँड थ्रो, करेक्ट, या संस्कृतीचा स्वतःला त्याचा भाग नाही बनणं. म्हणजे यूज, रियूज आणि अपसायकल हा विचार करा ना. खराब झालेली वस्तू टाकून देणं हे खूप सोपी गोष्ट आहे. तुम्हाला ती बनवता येते का? म्हणजे आदर त्या वस्तूचा करा. ती वस्तू जिथून निर्माण झाली त्याच्याबद्दलचं प्रेम. आणि ह्या सगळ्या निर्मितीच्या प्रोसेस बरोबर माझं माणूस म्हणूनचं नातं आहे. कारण हे आपल्या पुराणांमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे विष्णू धर्मोत्तरात सुद्धा मार्कंडेय ऋषी कमळाच्या देठापासून फायबर्स काढतात आणि त्याचं वस्त्र विष्णूला अर्पण करतात. आता ही पूजा झाली ना. आपण आज कमळ उचलतो आणि टाकतो, घे बाबा इथंच. तर कुठेतरी ती कनेक्टिव्हिटी बाय हँड फॉर हँड हे कळलं पाहिजे. तो सोलास आहे, ती तुमची उपासना आहे. ती तुमची उपासना आहे. आणि तुम्ही जितक्या वस्तू अयांत्रिक बनवाल आणि मानवी बनवाल तितकी जबाबदारीची जाणीव तुम्हाला खूप जास्त होईल. आणि तुम्ही स्वतः माणूस म्हणून पण जगा आणि दुसऱ्याला माणूस म्हणून सन्मान पण करा. आणि हा मला वाटतं कलेचा, सर्वच कलांचा वारसा आहे. म्हणजे ते आम्ही ना कुठलीही कलाकृती जेव्हा पाहतो तेव्हा कसं आहे, छान आहे असं म्हणून आम्ही त्या कलाकृतीची बोलवण करतो. खरं म्हणजे ती कलाकृतीची नाही, आमच्या रसिकतेची बोलवण असते. तुम्ही आम्हाला आज हे सांगितलं की कलेकडे कसं पाहावं. आणि मला असं वाटतं की जगण्यासाठी आपल्याला काही कौशल्य लागतातच, पण जगण्याला अर्थ देणारी जी कौशल्य असतात त्यालाच कला असं म्हटलं पाहिजे. आणि म्हणून जगण्याला अर्थ देणाऱ्या ज्या कला त्यांच्याकडे कसं पाहावं हे आपण आज या गप्पांच्या मधून शिकलो. या कलाकृतींच्याकडे फक्त बाजारातली एक वस्तू म्हणून पाहायचं का? कलाकृती ही निर्मितीच्या एका प्रवाहातून, एका परंपरेतून आली आहे असं म्हणून तिच्याकडे पाहायचं. मी तिचा मालक आहे म्हणून पाहायचं का आज माझ्याकडे उपभोक्ता म्हणून ती कलाकृतीच आली आहे असं म्हणून तिचा आदर करायचा. असे अनेक मुद्दे आज मंजिरीताईंनी आपल्या समोर मांडलेले आहेत. जगतो तर आपण सगळेच, पण जगण्यातलं कौशल्य जागं केलं तर आपल्या सगळ्यांचंच जीवन कलापूर्ण होईल.